माणसाची शब्दशक्ती ही मोठी दैवी देणगी आहे. पण जर या शक्तीचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला तर तो आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतो. आपण काय बोलतो आणि दिलेला शब्द कसा पाळतो यावर समर्थ रामदास स्वामींनी अत्यंत कडक नियम सांगितले आहेत. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 14व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, उगाच कोणाला आश्वासनं देऊ नये, कोणालाही खोटे वचन देऊ नका. जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगणं शहाणपणाचे आहे. खोटी आश्वासनं देऊन समोरच्याची फसवणूक करणं हे अधर्माचे लक्षण आहे. उत्तम माणसाचे शब्द हे दगडावरच्या रेघेप्रमाणे असायला हवेत. पुढचा महत्त्वाचा नियम समर्थ सांगतात, फोल बडबड टाळावी. काही लोकांना सतत बोलण्याची सवय असते, पण त्यांच्या बोलण्यात काहीही अर्थ नसतो. व्यर्थ बडबड केल्यानं आपली ऊर्जा नष्ट होते आणि शब्दांची किंमत कमी होते. मोजकेच पण अर्थपूर्ण बोलणं हेच एका विवेकी मनुष्याचे लक्षण आहे. तसंच समर्थ म्हणतात, प्रचितीशिवाय कृती करू नये. ज्या गोष्टीचे आपल्याला पूर्ण ज्ञान नाही किंवा ज्याची खात्री नाही अशा कामात हात घालू नका. आधी त्या विषयाचा नीट अभ्यास करा, प्रचिती घ्या आणि मगच कृती करा. विनाकारण केलेल्या धाडसामुळे केवळ नुकसानच पदरी पडते. मित्रांनो, वचनाची जागृती आणि बोलण्यातील संयम हे गुण आपल्याला समाजात एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून नावारूपाला आणतील. समर्थांचे हे पवित्र विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सामायिक करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.